नमस्कार. हरिओम. आजच्या बालकिशोर केंद्रामध्ये मी प्रज्ञा पतंगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि आपल्या केंद्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे नित्य प्रार्थनेनं करूयात. आणि स्वामीजींचं स्मरण आधी आपण करणार आहोत आणि नित्य प्रार्थना आपल्याला वल्लरी सांगेल. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानंदो नित्यं वसति मे हृदि. ओम. आपल्या बालकिशोर केंद्रात सगळ्यांचं स्वागत आहे. आता नित्य प्रार्थनेने सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिर दैवै सता वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ओम. हरिओम. चला, आता छान अशा प्रार्थनेनंतर आपण उपासना करणार आहोत आणि आदित्य दादा आपल्याला उपासना सांगेल. हरिओम. छान प्रार्थनेने आपण सुरुवात केली आणि केंद्राचं जे पहिलं सत्र आणि सर्वात महत्त्वाचं सत्र हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. हे उपासनेचं म्हणजे आपल्या जीवनातलंच सर्वात महत्त्वाचं सत्र कुठलं तर उपासनेचं असलं पाहिजे. हो, व्हॉट एव्हर इट टेक्स, काय जे काय होईल ते कुठेही असू, कशाही परिस्थितीत असू, त्या दिवशी आपण किती थकले असू किंवा काही म्हणजे आनंदात असू, काय आपल्या मनासारखं झालं नसेल, मूड गेला असेल, नथिंग मॅटर आणि नथिंग शुड मॅटर. आपण उपासना आपली रोजची, मग आपण ती 5 मिनिट्स करत असू, 10 मिनिट्स करत असू, 30 मिनिट्स करत असू, जशी करत असू तशी आपण केली पाहिजे. त्यामुळे केंद्राची सुरुवात आपली नित्य उपासनेने म्हणजे नित्य प्रार्थनेने. स्वामी स्मरण मंत्र, नित्य प्रार्थना, सगळे उपासना मंत्र आहेत बरं का. ते आपण कधी कधी त्याचा अर्थ बघत असतो आणि तिकडनं उपासनेकडे येतो. उपासनेमध्ये आपण मुख्यतः काय बघतोय तर आपल्याला हा सगळा जो भाग आहे तो मेडिटेशन शिकायचा आपल्याला. सो वी वॉन्ट टू अंडरस्टँड राईट की हे नक्की मेडिटेशनचा भाग कसा आहे. तर मेडिटेशन शिकण्यासाठी किंवा आपल्याला ध्यान योग असं म्हटलंय त्याला, म्हणजे ध्यान प्रक्रिया आपल्याला बघायची. मग ती करता करता आपल्याला समजेल हळूहळू. पण त्याच्यासाठी ना थोडंसं आपलं मन एका ठिकाणी लागतं बरं का. मग मन थोडं आपण एकत्र कसं आणायचं. प्रार्थनेने तर सुरुवात केली आणि त्यानंतर थोडंसं काय जे आपलं सांगितलं जाईल की ध्यानाची प्रक्रिया ते थोडं समजण्यासाठी त्याच्या आधी थोडंसं आपण नाम घेऊया. तर आता आपल्या इथे वैष्णवी आली आहे, ती स्क्रीनवरती पण आहेच आता. तर वैष्णवी, मी नाम सांगतो सुरुवातीचं, थोडंसं तू माझ्या मागे म्हणशील आणि जे जे केंद्र ऐकतायत आत्ता पार्टिसिपेट करतायत नंतर ऐकतील, तर वैष्णवी बरोबर आपापल्या ठिकाणी त्यांनी पण नामस्मरण करायचं. थोडंच आहे. ओम नमः शिवाय. वैष्णवी, तुझा आवाज मला येत नाहीये, तू थोडं पुढे येऊन म्हणशील. परत एकदा म्हणून बघूयात आपण. ओम नमः शिवाय. हा, तुला अजून थोडं पुढे येऊन म्हणायला लागेल वैष्णवी. हा, थोडस अजून तुला पुढे वाकून म्हणायला लागेल वैष्णवी. हा, अजून थोडी पुढे सरकलीस तर नीट आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मला वाटतं थोडा नेटवर्कचा इश्यू आहे किंवा लॅग आहे.
प्रज्ञाताई, तुला आवाज येतोय ना माझा? हो दादा, मला आवाज येतो. ओके. हं? मग जर वल्लरी आणि वैष्णवी परत आल्या तर त्यांना म्हणू दे. मग चालेल. सध्या तू माझ्या मागे. हं? येस. ओम नमः शिवाय. 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 हरिओम. छान. वैष्णवी आणि वल्लरी, तुम्हाला येतोय का आवाज ऐकू? हो. येतोय? ठीक आहे. प्रज्ञाताई, मी तुला स्पॉटलाईट मधनं काढतो. आपण परत वल्लरी आणि वैष्णवीकडे जाऊया. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात थोडीशी नामस्मरणाने केली. त्याचं कारण असंच आहे की तुम्ही जर बघितलं तर ईश्वराचं स्मरण केलं की आपलं थोडंसं माइंड जे आहे किंवा मन आपण ज्याला म्हणतो ते सगळीकडे गरगर फिरत असतं. एस्पेशली झोपेतनं वगैरे उठून आलं असं तर छान छान बघितलेली स्वप्न सुद्धा आठवत असतात कधी कधी, आणि सगळं इकडे तिकडे गेलेलं असतं. मग ते थोड्या जागेवर यायला आपल्याला नेहमी मदत होते. आता हे सगळं असं असताना सगळ्यात गमतीचा भाग जो आहे तो म्हणजे मनाचा आहे. आणि ह्या मनाचा भाग सांभाळणं म्हणजे खरंच खूप अवघड प्रकार आहे बरं का. आणि तोच आपल्याला सांभाळायचा प्रयत्न कसा करता येईल हे आपण थोडं शिकतोय. तर मी छोटंसं प्रेझेंटेशन आहे ते मी शेअर करतो. त्याच्यामध्ये आपण हा भाग मागच्या वेळेला पण बघितलाय आणि त्यालाच धरून थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आपण काय प्रयत्न करतोय तर मनाचं आसन हे आपण प्रयत्न करतोय. आणि मनाचं आसन नेमकी काय हे आपण बघितलंय, खूप वेळा बघितलंय की आपलं हा जो माठ आहे ते म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्याच्यातलं पाणी म्हणजे सिंबॉलिक आहे आणि त्याच्यातलं पाणी म्हणजे मन आहे. जर माठ खूप हलला पाणी हलणार, पाणी खूप हललं तरी माठ हलू शकतो. त्यामुळे दोन्हीचं रिलेशन एकमेकांशी आहे. त्यामुळे शरीरही स्थिर बसवलं पाहिजे आणि मनही स्थिर बसवलं पाहिजे. मग आता हे कसं सगळं स्थिर बसवायचं? तर आता खरं तर पुढे यदुवीर आलाय, तर यदुवीर फार सुंदर श्लोक म्हणणार आहे बरं का पुढे, म्हणजे आपण ऐकूच त्याच्याकडनं. पण तो जे श्लोक म्हणणार आहे त्यातला पहिला श्लोक ज्याच्याशी रिलेटेड आहे ना ती स्लाइड इथे आहे बरं का. आणि गंमत म्हणजे काय तर आपण वाटेल तितक्या प्रमाणात जर खाल्लं थोडक्यामध्ये तर आपल्या मनामध्ये फुल गडबड होऊन जाते. त्यामुळे असंच कुठल्याही बाबतीत आहे. खूप मोबाईल बघितला गडबड, खूप टीव्ही बघितला गडबड, खूप बडबड केली गडबड, कुठलीही गोष्ट अतिरिक्त प्रमाणात केली, अति केली की गडबड. त्यामुळे सगळ्या गोष्टी मर्यादेत करायला लागतात आणि तिथेच गंमत होते आपल्या टोटल डे टू डे लाईफ मध्ये. कारण थोडं आपल्याला छान वाटायला लागलं की अजून करावं वाटतं, मग अजून करावं वाटतं. असं करत 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 कधी एकदम आपण 7-8 बटाटे वडे खाल्ले कळतच नाही. मग काय पोटात ही गडबड आणि मनात ही गडबड असं सगळं एकत्र होतं. मग ध्यान कसं होणार? होऊच शकत नाही. तर आता हे सगळं कशामध्ये आलं खरं तर हे युक्त आहार विहारस्य असं म्हणलंय भगवद्गीतेमध्ये. तर त्याला धरून त्याच लाईन्सवरती एखादा श्लोक जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळेलच पुढे यदुवीरकडनं. पण हे सगळं आता आपण जे बघतोय ते आपल्याला जो ध्यानयोग किंवा ध्यानाची प्रक्रिया आणि त्यामधनं त्याचे सगळे बारकावे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अष्टांग योग असं म्हटलंय, त्याच्यामध्ये 8 अंग आहेत. त्यातलं आसन हा भाग आपण बघतोय. आणि आसन म्हणजे नुसतंच शरीराचं आसन एवढंच नसून तर आपण जो भाग बघतोय तो मुळामध्ये मनाचं आसन हा भाग बघतोय. ओके. आणि त्या मनाच्या आसनामध्ये आय होप मी एकच मिनिट मला द्या, मी जस्ट बघतो कुठलं प्रेझेंटेशन शेअर झालं म्हणजे मला तुम्हाला ती प्रॉपर स्लाइड दाखवता येईल. आय थिंक ते थोडंसं पुढे गेलं. तर मनाचं आसन आपण बघतो. येस, मिळालं मला. आणि त्या मनाच्या आसनामध्ये सगळा कारण जो आपला प्रवास आहे तो सगळा मनाच्या माध्यमातून असल्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल की आपण इनटेक काय करतो, इनपुट काय घेतो
कशा पद्धतीने घेतो आणि किती वेळा घेतो. ओके, आता गंमत बघा बरं का. अरे परत ती स्लाइड शिफ्ट झाली. ठीक आहे, नो वरीज, लेट मी सी. येस, गॉट इट. ओके, तर हे मागच्याला बघितलं होतं आपण आणि हाच भाग बघतोय. सो थंब रूल काय आहे? थंब रूल इज गार्बेज इन गार्बेज आउट. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. व्हॉट आर द इनपुट? आपल्याकडे इनपुट ऑर्गन्स काय आहेत? सगळे सेन्स ऑर्गन्स. वाटेल्या गोष्टी आतमध्ये घेतल्या तर वाटेल्या गोष्टी आतमध्ये फिरत राहणार आणि वाटेल्या गोष्टी बाहेर पडणार नेहमी. मग रागच येईल, मग मूडच जाईल, मग त्रासच होईल, मग कोणाला तरी मारावंसंच वाटेल, काहीतरी 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 नको नको त्या गोष्टी करायच्या वाटतील, असं होत राहणार. त्यामुळे राईट फ्रॉम द स्टार्ट यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पण म्हणून उगाच ते घाबरून राहायचं आहे असा अजिबात भाग नाही बरं का, बिलकुल नाही. मजा करावी, धमाल करावी, पण असं सगळं करत असताना थोडं याच्या मागचं सायन्स समजून घ्यावं. मग आता मनाचं आसन जर आपल्याला, शरीराचं आसन आपण ठीकठाक केलं, मग मनाचं आसन त्याच्यातलं पाणी पण स्थिर करायला पाहिजे. मग ते स्थिर करण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं की स्पीड ऑफ थॉट्स आणि इंटेन्सिटी ऑफ थॉट्स ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. कारण ध्यान करायला आपण शांत बसा म्हणलं की जाम मन शांत बसत नाही. कसं बसं आपल्याला मारून मुटकून बसवलं तरी पण इकडे बघ तिकडे बघ, याला त्रास दे त्याला त्रास दे, तो करतोय ती करते, कोण काय करतोय, ध्यानच कशाला करायचं, नाही गेलं तर काय होणार आहे, खेळायलाच जातो, इतक्या गोष्टी डोक्यामध्ये येतात बापरे. त्यामुळे मनाचं आसन, मनाला स्थिर करणे म्हणजे यू हॅव टू अंडरस्टँड त्या वृत्तींची तीव्रता म्हणजे इंटेन्सिटी थोडी रिड्यूस झाली पाहिजे आणि क्वांटिटी ऑफ दोज थॉट्स ऑल्सो हॅज टू गो डाऊन. आपल्याला हे जर शक्य झालं तर कुठलीही गोष्ट, मग तुम्ही अभ्यास करा, तुम्ही खेळ खेळा, तुम्ही एखादी पुढे कला शिकत असाल, तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल, एव्हरीवेअर अ काम माइंड विल बी अ फोकस्ड माइंड. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. आता सध्या सगळं जे तुम्हाला आजूबाजूला दिसतं, जिथे एव्हरीवेअर यू आर पुश्ड इन टू इंटेन्स ऍक्शन ऑल द टाइम, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, तुम्ही सर्वांनी. म्हणजे IPL आहे, T20 राईट, क्रिकेटचे फॉर्मॅट्स रिड्यूस व्हायला लागले, वेगवेगळ्या गेम्सचं ड्युरेशन छोटं करायला लागले, कुठेतरी ऑब्जेक्टिव्हिटी आणण्याचा प्रयत्न केला, काय त्याला म्हणतात MCQs टाकायला सुरुवात केली, झटकीपट 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 पाहिजे. AI टेक्नॉलॉजी आली त्यामुळे आता कम्प्युटर डज अ लॉट ऑफ द वर्क राईट. आपल्याला फक्त त्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे किंवा त्याला प्रश्न टाकायचा आहे, इट विल जनरेट थिंग्स. मग हू इज डुईंग द थिंकिंग, हाऊ आर वी गोईंग अबाउट इट, हाऊ वी अंडरस्टँड इट, आम्ही खरोखर त्याला किती वेळ देतो आणि आम्ही हे सगळं समजून घेऊन खरंच कसं करू शकतो. तर हा सगळा भाग जो आहे तो इट विल मॅटर. सो काम माइंड विल एबल टू अंडरस्टँड दॅट. पण अन ॲजिटेटेड माइंड जो सारखा इकडे तिकडे पळेल, त्याला हे काही जमायचं नाही, झेपायचं नाही, त्याला सतत कुठेतरी अँझायटी, पळापळ, धावपळ, घाई गडबड अशा याच्यामध्ये तो अडकतो. मग आता आपल्याला जर खरोखर ध्यान प्रक्रिया समजून घ्यायची असेल आणि शांतपणे छानपणे आपल्याला 5 मिनिटं 6 मिनिटं 10 मिनिटं असं करता करता थोडंसं, किमान मोठ्या मुलांनी 15 मिनिटं तरी प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये रोज. एवढा तरी झालाच पाहिजे. जमेलच फर्स्ट टाइम असं नेसेसरी नाहीये, पण प्रयत्न केला तर प्रयत्न करता करता नक्की समजायला लागेल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण प्रयत्न कसा करायचा, दॅट इज व्हॉट वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड. तर लास्ट टाइम आपण जसं बघितलं, सो देर आर स्टेप्स. ओके, सो व्हॉट आर द स्टेप्स तुम्ही बघा. फर्स्ट इज निश्चय. आज मी केंद्राला येणार हा निश्चय केला, आज मी केंद्र ऐकणार हा निश्चय केला. कारण नुसतं आलो पण ऐकलाच नाही आणि इकडे तिकडेच करत बसलो तरी उपयोगाचं नाही. थोडाफार उपयोग होईल, काहीतरी आपल्या कानावर पडेल वगैरे वगैरे होईल, पण जर खरोखर मी ऐकलं तर मला त्यातनं नक्कीच काहीतरी मिळेल. मग थर्ड थिंग इज काय, मी कॉन्सन्ट्रेशननी ऐकीन, मग मॅक्झिमम गोष्टी आपल्याला त्यातनं घेता येतील. आता ध्यानाच्या बाबतीत पण असंच आहे. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये निश्चय करायला लागतो. वी हॅव टू हॅव अ स्ट्रॉंग रिझॉल्व. एनिथिंग यू वॉन्ट टू अचीव्ह, तुम्हाला यू नीड अ रिझॉल्व. त्याच्यासाठी मग तुम्हाला एफर्ट घ्यायला लागतो. मनाला शांत करण्यासाठी पण प्रयत्नपूर्वक प्रयत्न करायला लागतात. इट विल नॉट ऑटोमॅटिकली सीज टू बिकम क्वायट. त्याला एकदम ते शांत बसणार नाही. त्यामुळे यू हॅव टू टेक अ लॉट ऑफ एफर्ट आणि मग त्याच्यामधनं एकाग्रता बिल्ड व्हायला मदत होते. सो यू कॅन ॲक्च्युली कॉन्सन्ट्रेट बेटर. आणि त्याच्यामध्ये मग असं करताना आपल्याला ध्यान प्रक्रियेमध्ये नाममंत्राची मदत किंवा त्याचं साह्य घ्यायला लागतं. ओम सोहम श्रीराम हा मंत्र घेत असताना
आपल्याला त्या ठिकाणी लक्ष ठेवायला लागतं. त्याला अवधान म्हटलंय. आणि लक्ष कशावर ठेवायचं आहे, तर जो ईश्वर भाव आपल्या मनामध्ये त्या नाममंत्राचं स्मरण करताना व्यक्त होतो, प्रकट होतो, त्याच्यावरती आपल्याला अवधान एकवटायला लागतं. त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला लागतं. तो चित्तामध्ये भाव धरायला लागतो. त्यामुळे थ्रू कॉन्सन्ट्रेशन यू कॅन इन्क्रीज युअर अटेन्शन स्पॅन, आणि थ्रू कॉन्शियस एफर्ट म्हणजे स्पेसिफिक इंटेन्शनल टार्गेटेड एफर्ट यू कॅन ॲक्च्युअली क्वाइटन द माइंड आणि आस्क द माइंड टू स्टे काम, स्टिल अँड फोकस. पण हे एफर्ट थ्रू होणार आहे. त्यामुळे निश्चय, प्रयत्न, त्यामधनं कॉन्सन्ट्रेशन, मदतीला घेतलेला मंत्र, मंत्राचा भाव जो आहे त्या ठिकाणी ठेवलेलं लक्ष, आणि ते जे लक्ष आहे त्यालाच आपण सेन्सिंग ऑफ सेल्फ, ईश्वर भाव असं म्हटलं जातं. आणि मग मध्ये मध्ये ज्या गोष्टी येतात तिकडनं आपलं लक्ष इकडे तिकडे घेऊन जाण्यासाठी त्याला सोडण्याची कपॅसिटी, ताकद आपल्याला डेव्हलप करायला लागते. त्यालाच म्हणलंय वैराग्य. आणि मग असं करता करता स्टेट ऑफ थॉटलेसनेस, निर्वृत्तिक अवस्था अशी आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा बऱ्याच स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये. पण इट स्टार्ट्स ऑल स्टार्ट्स विथ एफर्ट अँड रिझॉल्व. हे लक्षात घ्यायला पाहिजे. मागच्याला आपण बऱ्याच हनुमान बाप्पाच्या थोडक्यातच कथा बघितल्या. हनुमान बाप्पाचं सगळं चरित्र जे आहे त्याच्यामध्ये भक्ती, योग, वैराग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जो चॅलेंज आहे तो त्याच्या तल्लख बुद्धीने तो सॉल्व्ह करू शकलाय. पण ती बुद्धी तल्लख का आहे, कारण ती अखंड ईश्वर स्मरणात आहे, ईश्वर भावात आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याला ते शक्य झालंय. आणि हे जे सगळे अष्टांग योगाचे आपण प्रिन्सिपल्स बघतोय त्याच्यासाठी केलेला कित्येक वर्षांचा प्रयत्न हनुमान बाप्पाच्या बाबतीत काही सांगायलाच नको. पण जेव्हा जेव्हा ईश्वर सुद्धा अवतार घेतो वेगवेगळ्या प्रकारचे, तेव्हा सुद्धा तो त्याच्या जीवनामध्ये त्या काळामध्ये मनुष्यालाच या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी घेतलेला अवतार असतो. त्यामुळे सगळ्या प्रसंगांमधून आपल्याला अल्टिमेट गोष्टी समजत असतात. सो हायर द गोल, स्ट्रॉंगर द रिझॉल्व, एवढं नेहमी लक्षात ठेवायचं. त्यामुळे सगळ्या परीक्षांना फक्त त्या ठिकाणून म्हणजे लंकेमध्ये झेप घेऊन जात असताना सामोरे आलेली ही सर्व संकट होती. आणि त्या प्रत्येक संकटाला अरे जरा विश्रांती घे, थकला असशील असं म्हणून त्या मैनाक पर्वताने सांगितलं. नाही, प्रभू श्रीरामांचं कार्य आहे. आता जर तिथे मी थकून बसलो तर माझा रिझॉल्व राहील का? नाही राहायचा. मी तितका एफर्ट जो देण्यासाठी जे मोटिवेशन माझं आहे ते तितकंच मोटिवेशन राहील का? कदाचित विसरूनच यायचो. कारण एकदम आरामात स्थिर वगैरे मस्त विश्रांती घेतो वगैरे, नंतर बघूयात कामाचं असं मनामध्ये आलं तर मन एकदम तिकडे पळून जाईल. आणि मग त्याच्यानंतर ज्या कार्यासाठी आपण निघालोय ते होणारच नाही. त्यामुळे जे कार्य आहे, जो गोल आहे तो कायम समोर ठेवलेला आहे. आणि मध्ये आलेली इधर लक्झरी किंवा इतर कुठल्याही प्रकारचे विघ्न, दोन्ही गोष्टींना ओव्हरकम केलंय हनुमंत बाप्पाने. तर हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. तसेच आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाबद्दल पण बघितलं की कितीही कष्ट झाले तरी देशासाठी त्यांनी त्यांचा निग्रह जो होता ते स्वातंत्र्य मिळवूनच द्यायचं. अल्टिमेट गोल भारत मातेची सेवा. कितीही कष्ट पडले तरी ते कष्ट नाही, ही भारत मातेची सेवाच आहे. त्यामुळे तोंडातनं रक्ताच्या उलट्या होत आहेत, रक्ताचे जुलाब होत आहेत. आपण अनइमॅजिनेबल गोष्टी घडलेल्या त्यांच्या बाबतीत, अनइमॅजिनेबल. पण ह्या सगळ्यात सुद्धा पत्रामध्ये लिहितायत की मी प्रसन्न आहे. आपल्याला म्हणजे आता तुम्ही काय सकाळी दूध पित असाल, आईने जर दूध वेळेवर आणून दिलं नाही तरी सुद्धा मूड जातो. स्वातंत्र्य सावरकरांच्या बाबतीत काय काय नाही घडलं, किती त्रास नाही दिला त्यांना, पण सगळं का शक्य होतं? डिटर्मिनेशन, कम्प्लीट डिटर्मिनेशन. हे केव्हा शक्य झालं? त्यांच्याकडे जी ध्यानयोग साधना होती त्यांची पक्की होती. हा सगळा प्रयत्न त्यांनी जीवनामध्ये केला. त्यामुळे त्या ठिकाणी स्ट्रॉंग रिझॉल्व आणि त्या ठिकाणी डेडिकेटेड एफर्ट, आणि त्याच्यासाठी मग व्हॉट एव्हर इट टेक्स ही वेळ आमची उपासनेची आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पण जीवनचरित्र थोडक्यात थोडासा भाग आपण बघितला. लहानपणापासून किती त्रास दिला,
पण कुठेही त्यांनी त्यांचा रिझॉल्व्ह आणि डिटर्मिनेशन सोडलं नाही की लोकांसाठी कार्य करायचं, पिरियड. मग कितीही कशाही प्रकारची लोक समोर आली, कितीही त्रास दिला, तरी त्यांचा अल्टिमेट गोल होता की सद्गुरूंनी सांगितले, सद्गुरूंचं कार्य आहे, ईश्वर कार्य आहे, फिनिश. आपल्याला कल्पना पण येणार नाही की किती छोटे होते. म्हणजे तुम्ही आज बरेच जण जे केंद्र अटेंड करताय तुमच्या वयाचेच होते हे सगळे बहीण. तेव्हापासून यांना वाळीत टाकलं होतं समाजाने, तेव्हापासून यांना त्रास होता. आपल्याला इमॅजिन पण नाही करता येणार. उद्या इमॅजिन करा आई बाबा आपले नाहीयेत आजूबाजूला आणि सोसायटीतले सगळेजण मिळून आपल्याला त्रास देतात. असं होणार नाही, म्हणजे असं होऊ पण नाही. पण नुसतं सोसायटी नाही तर त्या समाजात राहणाऱ्या सर्व लोकांनी त्रास दिला, पण त्याच्यामध्ये त्यांचा रिझॉल्व्ह, निश्चय कधी पण त्यांचा खाली झाला नाही. जो ठरला होता तो ठरला होता, त्यासाठी जे लागेल ते करत होते. मग आपण मनाच्या श्लोकात पण काही बघत असतो, जसं मनश्रेष्ठ धारेष्ठ जीवी धरावे असं म्हटलंय. धैर्य लागतं. यू नीड करेज टू ॲक्च्युअली वॉक दिस पाथ. करेज काय? कारण आम्हाला ज्या गोष्टी थोड्याशा आवडतात, एक तासाभरापुरता आमच्या केंद्रापुरता का होईना थोडंसं बाजूला ठेवायला लागतं. आम्हाला अटेंटिव्ह राहायला लागतं. त्याच्यानंतर आम्हाला थोडासा हा प्रयत्न करायला लागतो आणि ते करता करता मग जमायला लागतो. पण हा निश्चय तुम्ही जर केला नाही तर हे होणार नाही. आणि त्यामुळेच निश्चय, मनाचं आसन, याच्यामध्ये निश्चय जो आहे तो इतका महत्वाचा आहे. आणि त्या निश्चयाला सपोर्ट करण्यासाठी पुढे प्रयत्न जो आहे तो प्रयत्न तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे अशा अनेक स्टेप्स आहेत. उपासना जी आपण करणार आहोत आता थोडी 1-2-3 मिनिटं आपण ते घेऊया. तर त्याच्यामध्ये ही उपासना नेहमी लक्षात ठेवायची. आणि ध्यानाचा कालावधी जो आपला आता जो असतो तो आपण समजून घेऊन, एवढा वेळ नसतो आपल्याला 1 hour मध्ये किती वेळ करणार की नाही, तर त्याच्यामध्ये आपण 1-2 मिनिटच करतो. पण तुमच्या घरी रोज तुम्ही हा जो सिक्वेन्स आहे, जो स्वामींनी आपल्याला दिलेला आहे, तो सिक्वेन्स लक्षात घ्यायचा आणि रोज थोडेसे 15 मिनिट्स तर नक्की प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर असं आपण उपासनेकडे वळूयात आता. तर उपासनेमध्ये ध्यान प्रक्रिया नेहमी लक्षात ठेवायची. मी आता थोडी थोडी सांगितली, पण त्याच्यामध्ये शांत बसायचंय, स्थिर बसायचंय, शरीर हलवायचं नाहीये, डोळे बंद ठेवायचे, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं. बघायचे काय गोष्ट आहे का? डोळे तर बंद केले, सो देयर इज नथिंग टू सी. बघायचं काहीच नाहीये. मग काय करायचं? लक्ष केंद्रित करायचं म्हणजे काय? त्या ठिकाणी इंटरनल अटेन्शन फोकस करायचं. डोळे उगाच आतमध्ये फिरवलेत, वळवलेत, असं काही करायचं नाही. नासिकाग्र दृष्टी असं म्हणले तर सरळ ठेवावे, डोळे सरळ ठेवावे. डोळे जर तुम्ही खूप डोळ्यात आतमध्येच फिरवले वगैरे तर तुम्हाला डोक्याच्या मागे दुखायला लागेल, कारण ऑप्टिकल नर्व्स ताणल्या जातात. सो यू शुडंट बी डुईंग एनिथिंग लाईक दॅट. कुठल्याही प्रकारचा शरीरावरती अतिरिक्त ताण निर्माण होईल अशी कुठलीही गोष्ट ध्यानामध्ये सांगितलेली नाही, ध्यानाच्या आसनामध्ये सांगितलेली नाही. त्यामुळे स्थिर बसलाय, खांदे सरळ आहेत, पाठ सरळ आहेत, दोन्ही जे आपले एल्बोज आहेत, कोपर, ते आपल्या शरीरापाशी आहेत. जो आपले पंजे आहेत, दोन्ही पाम्स एकावर एक अशा पद्धतीने ठेवलेत, पोटापाशी ठेवलेत. सहज आसन घातलंय, आसन दाखवलंय आपण बरेचदा, आणि पुढे पण बघूच आपण. म्हणजे आणि त्यानंतर श्वास आणि मन याचा डायरेक्ट संबंध आहे. सगळा प्रवास मनाच्या माध्यमातून मनाला स्थिर करूनच करायला लागतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी बुद्धीची मदत घ्यायला लागते, आणि बुद्धी आणि तिची ताकद कमी पडते, म्हणून नाममंत्राचं साह्य किंवा नाममंत्राची मदत घ्यायला लागते. सो ओम, सोहम किंवा श्रीराम छोटासा मंत्र घ्यायचा. श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम, असं ओंकार स्मरण मनातल्या मनात करायचं. ओठ हलवायचे नाहीयेत, मनामध्येच नामस्मरण करतात. आणि ओम म्हटल्यानंतर जो भाव सहजच आपल्या मनावरती, मनामध्ये, चित्तावरती निर्माण होतो, तो भाव ग्रहण करायचा, धारण करायचा. आणि तो धारण करून मस्तकाच्या भ्रूमध्याच्या ठिकाणी सर्व अवधान एकवटून त्या ठिकाणी स्थिर राहायचं. कधी कधी डिफिकल्ट वाटू शकतं थोडंसं हे सगळं, पण प्रॅक्टिस केली तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. थोडी मोठी मुलं आहेत त्यांना लगेचच लक्षात येईल, पण प्रॅक्टिस करायला लागेल. प्रयत्न, निश्चय आणि धैर्य, करेज टू वॉक दिस पाथ. ठीक आहे. तर असं ही ध्यानाची प्रक्रिया आहे. त्याच्या आधी आपण आता
3दा गायत्री मंत्र म्हणूयात. माझ्या बरोबरच म्हणायचं आहे. त्रिपदा गायत्री मंत्र, नंतर 3दा दीर्घ ओंकार होईल आणि मग 1 मिनिट आपण ध्यान करूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम 3 वेळा दीर्घ ओंकार करूया. एकत्रितच करायचं. ओंकार पूर्ण ऐकू येईल असं नाही, पण एकदा दीर्घ श्वास घेतला की एका श्वासामध्ये ओम जितका तुम्हाला दीर्घ आणि सहज घेता येईल तितकं ओंकार मंत्राचं तुम्ही ओंकार मंत्र म्हणा. हरि ओम हरि ओम हरि ओम
एकदा दीर्घ ओंकार करूयात. दीर्घ श्वास घ्या. वल्लरी आणि वैष्णवी आहेत का? मी नाव सांगतो. वल्लरी तू म्हणशील माझ्यामध्ये. थोडी फक्त जवळ सरकशील. हा पीसीच्या. ओम रामकृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. 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 श्री